नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वृत्त वसई तहसील संदर्भात आहे. वसईच्या महसूल विभागाशी संबंधित आहे. पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या यंत्रणेअंतर्गत येणाऱ्या वसई तालुक्याच्या महसूल विभागाच्या संदर्भात आहे. त्याचं कारण असं, मागील मंगळवारी 21 एप्रिल रोजी अँटी करप्शन डिपार्टमेंटने अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे अँटी करप्शनची रेड झाली. घबाड नाही म्हणणार मी, पण जर एका सौदेबाजीमध्ये, एका भरणीच्या विषयामध्ये तिथे केलेल्या बांधकामावर किंवा त्या ठिकाणची जमीन कृषी जमीन अकृषित करायची, येणे करायची, या संदर्भामध्ये 40 लाख रुपयाची सौदेबाजी झाली, डील झाली आणि त्या संदर्भात वसुली करणारा जो त्याच्या खालचा ज्या धोत्रेच्या अंतर्गत काम करणारा यांनी 7 लाख रुपये त्या जमीन मालकाकडून किंवा ज्याची ही समस्या होती त्याच्याकडून 7 लाख रुपये घेतले. हा काय प्रकार आहे बरं? ही एक केस नाहीये. अँटी करप्शनच्या तहसीलदार म्हणा, मंडळ अधिकारी असो, पोलीस डिपार्टमेंट मधल्या काही अधिकाऱ्यांचा असो, हे सर्व सरकारी यंत्रणा काही स्वतःच्या बापजाद्याची इस्टेट समजून ही सौदेबाजी करतात. आणि या वसई तालुक्यामध्ये मागील 1 महिन्यापासून मी स्वतः दैनिक वृत्तपत्रामध्ये बातम्या लावत आहे. कशासाठी लावतो? कशासाठी बसले वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड? कशासाठी बसलेत प्रांत अधिकारी शेखर घाडगे? कशासाठी बसले अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार, महसुली आणि जे काही महसूल विभागाचे अकृषित वगैरे काय? अहो, या अधिकाऱ्यांना अकृषित आणि कृषित या शब्दाची व्याख्या तरी माहिती आहे का? खेळ मांडलाय या तालुक्यामध्ये. तो नाचन नावाचा अधिकारी अकृषित का कृषित, आणि बाजूला त्याच्या बसलेला तो नायब तहसीलदार देव काते. देव खातो का देव काते? नाचन का नाचणारा? कसली ही चालली हुकुमशाही फालतूगिरी? कसली वसुली चालली? या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी स्वतः पत्र दिले. सर्वे क्रमांक 48 कामन चिंचोटी कोली एरियातले. का तिथली व्यवस्था क्लिअर करत नाही? भरणी केली, नोटीस पाठवली. अरे, त्या भूमाफियाला सांग माझी जमीन जशी होती तशी करून दे. कसले दलाल झालात तुम्ही? सर्वे क्रमांक 48 चा विषय सांगतो मी तुम्हाला. दुसरा, खिंडीपाड्याच्या रोडला जिथे हाय टेन्शनचं प्रकरण होतं पूर्वी, कामनच्या खिंडीपाड्या रोडला तुमचा भिवंडी आणि मुंबई अहमदाबाद हायवे पाण्याखाली जातो. या खिंडीपाड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषय मी जो बोलतो तो छायाचित्रामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये दिसत असेल. बाजूला नाला खोदून खुले आम फोकलेन लावून मशिनरी लावून जमीन बुजवायचे काम, मग त्याला भिंती घालणारे. अरे, एक वीट लावायचे असेल तरी संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायत, जी काही नगर परिषद यांची परवानगी घ्यावी लागते. नंगा नाच लावलाय. पुढे जाऊन सांगतो, मुंबई अहमदाबाद हायवे लगत यदुवंशी धाबा म्हणून आहे. छायाचित्रात बघतात 116-17 पर्यंत या ठिकाणी पाटील असो, जो कोण यादव असो. अरे, कसला हा खेळ, कसला तमाशा लावलाय? तक्रारी देतात, टपालाचे ढीकच्या ढीक पडले आणि प्रशासकीय यंत्रणा म्हणते आम्ही मीटिंग मध्ये आहे. अरे, तुमची मीटिंग म्हणजे सेटिंग. वृत्तपत्राची किंमत नाही. सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे चालणारे वृत्तपत्र, तुम्हाला त्याची व्हॅल्यू माहित नाही, महत्व माहित नाही. कोर्टाच्या दिलेल्या आदेशाने वृत्तपत्र चालते. तुम्हाला काही कचरा वाटतो? तो अपमान करता तुम्ही मीडियाचा. तुम्ही अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार तक्रारी दिल्या बघतो मी. सांगतो कुणाला तरी, अरे काय सांगतो? मंडळ अधिकाऱ्याला सर्व माहिती असते, तलाट्याला सर्व माहिती असते की या भागामध्ये कुठे काय झालंय. महानगरपालिकेची तीच अवस्था आहे. परंतु आज मी तुम्हाला भरणीविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. जर एक अप्पर तहसीलदार, तो धोत्रे का टिंब विनोद लावलाय त्या धोत्र्याने,
आणि विशेष म्हणजे तो अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला नाही, फरार आहे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये. सर्व सरकारी यंत्रणा जर या सरकारच्या जमिनीवर कब्जा करून भूमाफियांना देणार असेल, वन विभाग असेल, एनी, मी फक्त महसूल विषयावर बोलणार आहे. कसला नालायकपणा लावलाय तुम्ही, तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायचं, कसलीही तुमची कारवाईची प्रक्रिया. सर्व जमिनी भुईसपाट करण्याचं काम चालू आहे. हाय टेन्शन म्हणू नका. नाले, नद्या, जी काही नैसर्गिक संपत्ती आहे, चिंचोटीच्या रोडला एक नदी आहे, त्या नदीच्या बाजूला हजारो तबेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना समजत नाही का, तहसीलदारांना, प्रांताधिकाऱ्यांना समजत नाही का की या तबेल्याचा कोर्टाने आदेश दिला की इथे तबेलेच नको म्हणून. त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान जाताना अक्षरशः नाकामध्ये मच्छर माशा जातात. एक तर तो भिवंडी रोड गेली कित्येक वर्ष सडलेला आहे, त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं चालू आहे. आता काय मोठा तीर मारला प्रशासनाने. बोईसरचे आमदार झाले, खासदार झाले, इथले झाले, मतदारसंघातून जे कोणी निवडून आले, यांना ही प्रशासनाची यंत्रणा, अरे हेच मिळालेले आहे. हेच एक दुसऱ्याच्या सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जर शासनाशी गद्दारी केली तर गुलामगिरी दूर नाही. आणि तुमच्याही घरात तीच वेळ येणार. आज इथे हाहाकार माजतो, पाणी भरत चालणार तुमच्या नादानपणामुळे. वसई तर जाणार, पण तुम्ही असं समजू नका की माझ्या घरामध्ये पाणी जाणार नाही, तुमच्या घरातही जाणार. यामुळे सर्वच क्राईम सिस्टम वाढलाय. मुंबई अहमदाबाद हायवेला जो यदुवंश हॉटेल आहे, भिवंडी कामन रोडला ती जी भरणी चालू आहे, खिंडीपाडा रोडला, तर सर्वत्र काय हा प्रकार काय आहे? कसले अधिकारी? 7 लाख रुपये, 40 लाख रुपये जर डील करत असेल एका भरणीमध्ये, तर किती रुपयाची तुम्ही वसुली करता? 70 लाख, 90 लाख, 1 करोड अशी भरणीची तुमची रॉयल्टी वसूल व्हायला पाहिजे, ती करत नाही. नोटीस पाठवली, संपलं तुमचं काम. तलाठी जे लोक असे, त्यांचे फोन नंबर्स मिळत नाही, फोन उचलत नाही, कुठल्या अधिकारी त्या ऑफिसमध्ये थांबत नाही. टपाली यंत्रणा चालू आहे, इकडे नोटीस. कसला खेळ पाठवला? यदुवंशी धाब्याच्या मागे ही हजारो स्क्वेअर फूटची जी भरणी झालेली आहे, लाखो फुटाची. या ठिकाणी निवडून आलेल्या नगरसेवकांना काय पडलं नाही, तक्रारदारांना काही नाही. सगळे अधिकारी जाऊ तिथे खाऊ. त्यामुळे हा विनोद धोत्रे हा एक नाहीये. अँटी करप्शनच्या जाळ्यातील अनेक अधिकारी, अनेक सरकारी अधिकारी यामध्ये गोवले गेलेले आहेत. त्यामुळे या ज्या होणाऱ्या भरणी आहे, या भरणी जर तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी जर याला रोक लावणार नसेल, ब्रेक लावणार नसेल, तर कठीण आहे. काय बोलायचं काय? मी गेली 10-12 अंक गेल्या महिन्यामध्ये, मला वाटतं 20 अंकामध्ये हे वृत्त लावलं. शेवटी आज मला तुमच्या समोर लाईव्ह यावं लागलं. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्रास कारवाई करावी. सर्वे नंबर 48, सर्वे नंबर काय 35B, 30B कामनचा म्हणतो, 35B कोल्ही मधला म्हणतो, 48 सर्वे नंबर कामन मधला आहे. यदुवंशी धाबा हा हायवेचा आहे, सातबाऱ्यामध्ये तुम्ही बघताय. भिवंडी खिंडीपाडा रोड हे आमच्या नजरेत आलेले, तुमच्या नजरेत काय? दप्तरात तर तुम्हाला सगळं माहिती आहे. अरे कसलीही लाचारी. भारत माता म्हणतो, या मातेशी गद्दारी करता, बेमानी करता, म्हणून तुम्ही एक अधिकारी अँटी करप्शन नव्हे. तुम्ही जर त्यांना नाही सापडले तर वरचा तुमची क्रिया बघतो, तुमचं वर्तन बघत आहे. त्यामुळं या सर्व जी क्षेत्रावर कारवाई व्हावी, मूळ जमीन तयार करून घ्यावी. तिवरांची झाडं तोडण्याचे चालू आहे, कत्तल चालू आहे. तिवराच्या झाडात हे भामटे भूमाफिया घुसले. तुमचे डोळे खराब झालेत का? तुम्ही गांधारीच्या भूमिकेत आहे का? कारवाई होणं अपेक्षित आहे. नाही झाली तर इथल्या वसईकरांना माझं आव्हान आहे, तुम्ही एक दिवस या येणाऱ्या पावसाळ्यातच बघा तुमचं काय हालत खराब होते. परंतु या लोकांना वेळीच जर सावधान करून, आंदोलन करून जर जागेवर नाही आणले तर तुमच्या नशिबाला कोणी आवरू शकत नाही. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.